आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्यांदा भूमिका या भारत देशामध्ये जर कोणी मांडली असेल तर ती पहिल्यांदा मांडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। हा इतिहास जाणून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। त्यांचं म्हणणं होतं की मी माझ्या समाजाला आरक्षण देऊ शकलो, पण जो समाज मुख्य धारेपासून लांब फेकला गेलाय त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे। आणि तो समाज भारतात मोठ्या संख्येने आहे आणि म्हणून त्यांनी संविधान स्थापन केल्यानंतर 340, 341, 342 कलमान्वये जी आरक्षण आली त्याच्यामध्ये ओबीसीला आरक्षण दिलंच पाहिजे, मागासवर्गीयांना आरक्षण दिलंच पाहिजे, पिछड़ी जातियों को आरक्षण मिलना ही चाहिए ही भूमिका पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये मांडली। आणि आरक्षण मिळत नाही असं बघितल्यावरती त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची समाप्ती केली आणि कॅबिनेटमधनं राजीनामा देऊन बाहेर पडले। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आरक्षणाच्या मागणीला सुरुवात केली।